नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HDFC बँकेने एक स्कॉलरशिप चालू केली आहे. त्या स्कॉलरशिपबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शाळकरी मुलांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, HDFC बँकेने आता एक स्कॉलरशिप चालू केली आहे. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे HDFC परिवर्तन स्कॉलरशिप योजना 2026-27. तर या स्कॉलरशिपमध्ये तुम्ही पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ हा घेता येतो. तर याच्यामध्ये आपल्याला किती स्कॉलरशिप मिळणार आहे, याची पात्रता नक्की काय आहे, याच्यासाठी काय कागदपत्र लागतात, ही सर्व माहिती आपण आता पाहूयात. त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. तुम्ही पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये शिक्षण तुमचं चालू असणं गरजेचं आहे. तुम्ही जर पूर्ण केलं असेल शिक्षण आणि जर तुम्हाला आता त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लाभ हा घेऊ शकत नाही. तुमचं आता करंट इयरला तुमचं आता शिक्षण चालू पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये लाभ हा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी अट आहे ती म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये लाभ हा घेऊ शकत नाही. आणि मागील वर्षामध्ये समजा जर तुम्ही आज BA फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुम्हाला 12वीमध्ये कमीत कमी 55% जास्त मार्क असणं गरजेचं आहे. जर 55% कमी मार्क असतील तर तुम्ही याच्यामध्ये लाभ हा घेऊ शकत नाही. आणि जर समजा म्हणजे अशाच पद्धतीने जर तुम्ही 8वीमध्ये जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 7वीमध्ये 55%पेक्षा जास्त मार्क पडलेले असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने याच्या काही नॉर्मल अटी आहेत. या अटीची जर पूर्तता केली तर तुम्ही या स्कॉलरशिपमध्ये फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमचा पासपोर्ट साईज फोटो, मागच्या वर्षीचं तुमचं मार्कशीट, आत्ताच्या वर्षी म्हणजे आता ज्या वर्गामध्ये तुम्ही आता शिकत आहात त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेल्याची पावती असेल, तुमची ॲडमिशन फीची पावती असेल, तुमचं प्रवेश प्रमाणपत्र असेल किंवा तुमचा आत्ताचा बोनाफाईड असेल. याच्यामधील एक तुमच्याकडे कागद असणं गरजेचं आहे. तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या बँकेचं पासबुक असणं हे सुद्धा गरजेचं आहे. अशा पद्धतीने एक 5-6 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप नक्की मिळते किती हे पाहूया. तर जर तुम्ही 1ली ते 6वी या इयत्तेमध्ये जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 15,000 रुपये स्कॉलरशिप ही मिळते. जर तुम्ही 7वी ते 12वी याच्यामध्ये जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 18,000 रुपये इतकी स्कॉलरशिप या ठिकाणी मिळते. जर तुम्ही ITI, पॉलिटेक्निक, डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला 18,000 स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही BA, BCom, BSc अशा पद्धतीचे जर ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 30,000 एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही MA, MCom, BCom जर करत असाल तर तुम्हाला 35,000 एवढी स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही BTech, MBBS, BAMS जर करत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये एवढी स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर तुम्ही MBA, MTech करत असाल तर तुम्हाला 75,000 रुपये एवढी स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे. जर यामध्ये तुम्ही कुठल्याही क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेचा फॉर्म हा भरू शकता. आणि जर तुम्ही मेरिटमध्ये बसलात तर तुम्हाला याची स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. अशा पद्धतीने ही एक HDFC बँकेची स्कॉलरशिपची योजना होती. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला याची स्कॉलरशिप भेटेल. आता ही पाहिली आपण या स्कॉलरशिपची माहिती. याच्यामध्ये काय क्रायटेरिया आहे, किती स्कॉलरशिप मिळते, ही सर्व माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहिली. आता याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण या स्कॉलरशिपसाठी नक्की ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, त्याची स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पडल्या त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.